मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र विष्णू पाटील लोखंडे. पिकांची काळजी घ्या, थंडी खूप पडते. आता मी आमच्या टमाट्याला सल्फर सोडत आहे. हे पहा, रात्रीची वेळ म्हणजे कंप्लीट आता 1 वाजत आहे. हे बघून घ्या, थंडी एवढी आहे ना, पाहून घ्या. आता हे आम्ही शेकोटी पेटवली इथं. आपल्याला जशी गरमीची आवश्यकता आहे तशी पिकाला सुद्धा आहे. थंडीचा कडाका वाढला आहे या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच. हे बघा आमची टमाटे, बगर मल्चिंग टमाटे बघा. हे असं दवबिंदू पडला, खूप थंडगार. आता थोडं पाणी सोडलं. आता थोड्या वेळात आता याला फक्त काय करायचं, सल्फर सोडायचं आहे. हे बघा टमाटे आपली. मी सांगत होतो तुम्हाला मी 15 दिवसात पुन्हा व्हिडिओ बनवणार, पण थोडा लवकरच बनवत आहे. अशा पद्धतीचं आपलं टमाटर आहे. बघून घ्या तुम्ही, 5000 खोड लावलेलं आहे. बघून घ्या. आता याला इथलं थंड दड आहे ना, खूप दव पडला बिंदू हा पूर्ण थंड आहे. याचा बोट लावून जर बघितलं ना, असं खूप थंड आहे. आता याला आपल्याला सल्फर सोडणं खूप गरजेचं आहे. हे बघून घ्या, ही बॅटरी रात्रीला आम्ही शेतात आहे टमाट्याच्या. हे आता आपल्याला सल्फर सोडायचं आहे. पिकाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता याला 5000 खोड आहे. आता याला 1 किलो सल्फर आता कालवत आहे. हा पंप ड्रिपच्या साहाय्यानं जशी आपल्याला शेकोटी करून शकतो, तसं पिकाला सुद्धा गरमीची गरज आहे. कारण थंडीमध्ये पिकाची मुळी थांबते म्हणजे कामच करत नाही. त्याच्यामुळं आम्ही रात्रीला चालू लगेच हे चाललं. आता सल्फर चांगल्या प्रकारे कालवायचं आहे. जसं पिकाला आपण गरमी देणार आहे, त्याचप्रमाणे आता आपण सुद्धा शेकोटीचा थोडा आनंद घेत आहोत. बघून घ्या. आहा, लय थंडी भो. सरकार टमाट्याला भाव द्या हो आमच्या मायच्या ना. किती मेहनत आहे पहा तुम्ही. हे पहा आमचं टमाटा, रात्रीचा अंधार. हे बघून घ्या टमाटा. अशा पद्धतीने आमचा टमाटा आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्याला रात्री बेरात्री शेतामध्ये काम करावं लागतं भाऊ, तेव्हा शेती आहे. नाहीतर लय अवघड आहे भाऊ. तुम्हाला आपल्या टमाट्याचे शेवटपर्यंत बगर मल्चिंगचा टमाटा कसं काय ते दाखवणार आहे बरं का. व्हिडिओला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा. बगर मल्चिंग टमाटर शेती आपल्याला काय अनुभव येतो, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक 8 दिवसाला अपडेट देणार आहे. धन्यवाद.